पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खऱ्या अर्थाने मोजणीला सुरुवात झालेली आहे। आज कुंभारवन या गावातील मोजणी होत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, का मोजणी होत आहे, खऱ्या अर्थाने मोजणीला संमती मिळालेली आहे, काय आपलं नक्की? आमचे मोजणीसाठी संमती आहे, भूसंपादनासाठी कोणतीही संमती नाही। आम्हाला कोणत्याही प्रकारची जमीन विमानतळासाठी द्यायची नाही, कारण आम्ही पूर्ण जमीन बागायती केलेली आहे। आमच्या गावाचं क्षेत्र पाहता कोणत्याही प्रकारचं जिरायत क्षेत्र नाही आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं विमानतळ नको आहे। संमती एकंदरीत 95% संमती झाली असं सांगितलं जाते। काय नक्की परिस्थिती आहे? खरं तर आज मोजणी चालू आहे। शासनाने सांगितलं की सुरुवातीला पहिल्या टप्प्यात सांगितलं की 70%, 75%, हे फक्त शासनाने दिशाभूल केली। कोणत्याही प्रकारची आम्ही 24-25 तारखेला संमती दिली। जवळपास आमच्या गावातले 70% बाधित शेतकरी तिथं उपस्थित होते विमानतळाच्या संमतीसाठी, म्हणजे मोजणीच्या संमतीसाठी, भूसंपादनाच्या नाही, मोजणीच्या संमतीसाठी 70% लोक उपस्थित होते वन टाईम, एकाच दिवशी। काय सांगण्यात आलं एकंदरीत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून? काय सांगण्यात आलं? नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं भूसंपादनासाठी मागणी होती। शेतकऱ्यांनी आमची मोजणीसाठी संमती आहे आणि तशा प्रकारचं पत्रही शासनाच्या तिथं दिलेलं आहे। काय सांगाल, खऱ्या अर्थाने आज तुमच्या गावात मोजणी होत आहे, काय नक्की शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? शेतकऱ्यांच्या भावना ह्या आहेत की आपण ही शेती जी कसतोय, ही शेती कसत असताना आज प्रत्येकाला आपल्या शेताचं माहीत पडावं। बऱ्याच जणांची काहींची नावं नाही, काही नाही, तर या मोजणीद्वारे ते एक कन्फर्म होतं। आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक चिंताची बाब अशी निघाली का 4 तारीख ही आम्हाला मोजणीसाठी दिली होती, पण 4 तारखेला इतके शिकलेले उच्च शिक्षित अधिकारी वर्ग असताना सर्व गावाला तर 4 तारखेला होणार नाही, पण 4 तारखेपासून पूर्ण गावाला वेटीस धरल्यावर काय आलं, प्रत्येकजण त्या मोजणीसाठी हजर राहण्याकरता तो आपल्या काम सोडून थांबलेला आहे। आज मी एवढं माझं सोयाबीन काढून ठेवले, पाऊस जर पडला तर त्याला झाकायला सुद्धा मोजणी तारीख किती दिली? 4 तारीख ती आज होत आहे? अजून नाही झाली, माझी पूर्ण नाही आली, अजून झालेली नाही। आम्ही 4 दिवसापासून सरकारकडून अजून काय पत्र व्यवहार करण्यात येईल? सरकारकडून मोजणी झाल्यानंतर ते एक पत्र ती सही घेतात, ज्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे का काही जर न्यायालयीन किंवा काही त्याच्यामध्ये जर लिटिगेशन असेल तर याला सर्वस्व जबाबदार तो व्यक्ती राहणार, शेतकरी। पण आता तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही मोजणी करता, लेटर दिले आपल्या म्हणजे प्रत्येक मोजणीच्या टीममध्ये प्रत्येकाकडे लेटर आहे, गट नंबर टाकून गट नंबर टाकून त्याच्यावरती सह्या मागितल्या जातात। आणि माझं काय म्हणणं आहे, जर स्वतः मालक असेल तर त्यांनी सही ठीक आहे। काय होतं म्हणजे ते काय लेटरचा अर्थ नाही, ॲक्च्युली काय झालं, त्यांनी मजकूर लिहिलेला आहे तो वेगळाच आहे। आता हा जो सही जो मागतायत ना, गट नंबर देऊन सही मागतायत, त्याच्यावर लिहिले गेलेले आहे फक्त आम्ही जमीन मोजण्यासाठी न्यायच्यासाठी आम्ही मान्यता दिलेली आहे आणि ती आम्ही करून तुम्हाला आमच्या समोर ती मोजणी झाली आहे म्हणून तेव्हा ते सही घेत आहेत। आता खरं त्याच्या मागे काय कारण आहे काय नाही ते काही सांगू शकत नाही। आपण काही अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली का? नाही, या संदर्भात अजून काही आमची चर्चा झालेली नाही। आज मोजणी होती, काय शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? कारण 4 ते 5 गावातल्या मोजणी झालेल्या आहेत। आमची पहिल्यापासून भूमिका एकच आहे, तुम्ही आमच्या गावाचा सर्वे करा। आमच्या गावामध्ये छोटंसं गाव आहे आमचं, कमी सगळ्यात जमीनधारक आमच्या गावात आहे। प्रत्येक घरातलं, प्रत्येक कुटुंबातली व्यक्ती स्वतः शेतात काम करते। 100% नाही, 95% पकडा, त्यापेक्षा तर कमी नाही, 95% क्षेत्र आमचं बागायती आहे। आज आमच्या इथं अतिशय विकसित कुटुंब आहेत आणि असे सर्व काय आमच्याकडे चांगलं असताना आम्ही का म्हणून या प्रकल्पाला द्यायची? प्रकल्पासाठी जमीन द्यायला ठीक आहे, जी मायरान आहे, जी ओसाड आहे, जी कोरडवाहू आहे, त्या जमिनी घेतल्यावर ठीक आहे। आता आमच्यापासून 1.5 किलोमीटरपासून तशा जमिनी उपलब्ध आहेत, पण ही जमीन आमची का? संमती 100% झाली असं सांगितलं, ते 95% झाली? नाही, सरकारने अफवा उठवलेली आहे, पूर्ण संमती झालेली नाही आहे अजून। कागदोपत्री बघायला गेलं तर पुढेच दिसणार नाही तुम्हाला ही 100% संमती झाली आहे ती। सरकार कोण सांगेल? सरकार कोण सांगण्यात आलं 100% झाली म्हणून, पण तसं अजून निदर्शन आलंच नाही कुठे ना 100% झाली म्हणून, हे त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक केल्यासारखंच होतं आहे ना, पूर्ण थोडी माहिती झाली, आम्हाला शेतकऱ्यांना पण पूर्ण माहिती नाही या गोष्टीची की किती लोकांनी संमती दिली, किती लोकांनी नाही दिली, त्या फक्त अफवा चालल्या आहेत अजूनपर्यंत। किती गावातल्या मोजणी आत्तापर्यंत काही? नाही, ते नाही सांगता येत आम्हाला, पण आमच्या गावातला आम्ही सांगू शकतो। आता आमच्या गावात बऱ्यापैकी उरकत आलेले आहेत।
बाबा काय सांगाल, मोजणी होते तुमच्या गावातली, काय संमती दिली शेतकऱ्यांनी, काय सांगाल? आमची द्यायची नाही, आमचं काय सांगायचं, म्हणजे आमचं काळजाचा तुकडाच एवढं गाव आहे, एवढी शेती तरी आता तुम्ही मोजले किती शेती आहे कुंभारवाला, काय असं 7 गाव जे धरल्यात तुम्ही, त्या गावात ही नंबर 1चं गाव नंबर 1ची इस्टेट आहे, हा आहे छोटीच इस्टेट. काय पण शेतकऱ्यांनी संमती दिली, सरकार सांगतंय. कुणी संमती दिली आणि कुणी नाही दिली, आता त्याचं काय मी वाली का, पण मी म्हणतोय ती खरं आहे. अशीच क्षेत्र तुम्हाला 7 गावात कुठं नाही असं नाही, इथं गाय बांधायला सुद्धा जागा नाही आम्हाला, अशी जमीन आणि थोडीच आहे, 1 2 एकर ते अर्धा एकर पार खालती तुम्ही मोजा गेलता का, 10 पान सुद्धा नाही काय शेतकऱ्यांना त्या वाड्याच्या खालती. हे वाड्याच्या वरती काहीतरी निदान 1 2 एकर असं असेल. काय आमच्या गावात 2च शेतकरी, एक देशमुख आणि एक आमठेची आडी, बाकी कुणाला जमीन नाही, आम्हाला सुद्धा नाही. बोला, मी बोलतोय, मला सुद्धा 3 एकर जमीन नाही. किती आहे जमीन, किती आहे तुम्हाला? 3 एकर म्हणायचं धरायचं. हा, मग ती संमती दिली का तुम्ही? कुठं दिली? आम्ही नाही दिली कुणी. नक्कीच काही शेतकरी होते, काय सांगाल, काय वाटते आज मोजणी होत आहे? अहो, मोजणी झाली तरी आज आम्ही ना 1000 रुपये 1000-1500 रुपये रोजचे कमवू शकतो शेतावर. पहिलं कमीत नव्हते, आज आम्हाला द्यायची इच्छा नाही, पण सरकारने काय असतावर सांगितलं की तुम्हाला मोजणी झाल्यावर तुमचं सगळं आराखडा होईल तयार. मग त्या आराखड्यावर काय होईल ती होईल निर्णय, म्हणून आम्ही संमती मोजणीसाठी दिलेली आहे, भूसंपादनासाठी दिलेली नाही. नक्कीच हे जे कुंभार वळणातील शेतकरी आहेत यांनी मोजणीला संमती दिलेली आहे, मात्र भूसंपादनाला अजून देखील त्यांचा विरोध दिसत आहे. एकंदरीत आज मोजणीला सरकारकडून कुंभार वळणास सुरुवात झालेली आहे. दीपक कापडे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.